एक जण सांगा फक्त मला मुद्दा सांगा मला. तुमची गाडी अडवली तुम्ही लगेच बोलता एक जण मुद्दा काय मुद्दा तर सांगा. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे साहेब काय 3-4 दिवस तुम्ही आम्हाला त्रास आम्हाला तुम्ही 10,000 रुपये 10,000 रुपये फाईन 12,000 फाईन चालू आहे. 10,000 रुपये किती आमचे काढा तुम्ही? पकडले कायद्याप्रमाणे नाही चालल्यावर काय करायचं. साहेब आता ही मेम दाखल मेमो तुम्ही एवढे आता आमच्या गाड्यांचे फायदे ते गवळी साहेबांचं मेमो आहे. कालचं काय आहे. याच्यामध्ये थांब, मला बोलू दे. हा हे फिटनेसचा मेमो आहे 500 रुपयाचा आता मी आता ऐका मी हा बोला हा बोला तुम्ही बोला. सर्टिफिकेट नॉट पुढून फिटनेस काढणं कोणाचं काम आहे. सर आम्ही ऐका ना दादा हा बोलतो ऐका ना. त्यांना बोलतो ना. तुम्ही स्वतः चालत नाही गाडी बरोबर आपल्या मागे जनता असते तुम्ही 4 घरचे माणसं घेऊन जाताय बरोबर आहे. मग आपलं फिटनेस काम कुणाचं काम आहे. आपलं काम आहे का नाही. काम आहे आमचं. हा बरं साहेब, जरा हे एवढं लांब दुसरे जातात पण बोलतो ना. हा बोलून दे आता ना मला बोलतो सांगा, ही व्यवस्था आमच्या हातात नाही ना की आम्ही इथं ट्रॅक करायचं. ती गव्हर्नमेंट प्रोसिजर असते. नाही, पण इकडेच काय आहे? आमच्या 5 दिवस रेग्युलर 5 दिवस झाले. साहेब आमच्यात नाही ना. आता ऐका ना मी 3 वेळा गेला वसईला 3 वेळा गेला बरं, आता माझं ऐकता. मी 3 वेळा गेला हायवेचे ट्रक एवढे मोठे मोठे आहेत. ते विषयाचं मी उत्तर देतो. हा आपल्या डिपार्टमेंटला किती गाड्या आहेत. 8 गाड्या आहेत. तुम्ही फक्त इथं बघताय जव्हार मोखाडा विक्रमगड वसई विरार तलासरी पालघर प्रत्येक ठिकाणी गाड्या वाटून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यात लाईनमध्ये हिंडणार तुम्हाला गाड्या दिसणार. कळलं तुम्हाला. आता दुसरं बघू. गाडीचा नंबर माझा मुद्दा सांगतो मी 3 वेळा विरारला पासिंगला आलो. या 13 दिवसात पासिंग गाडी तळपत आहे पण माझी गाडी मोबाईल त्यांनी बाहेर बोलला तो आतमध्ये नाही बोलला. गाडी चालू वर नाही बोलला साहेब. रनिंग वर नाही बोला बाहेर आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांनी. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय दिलंय PUC नाही काढलेलं आणि नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल आता जे परमिट तुमची गाडी परमिटची गाडी आहे. हा तुम्ही परमिट पैसे देता पैसे भरून परमिटवर चालता बरोबर. नाही आम्ही आता पत्र लिहिलंय साहेब पत्र लिहिलं आंदोलन मी सांगतोय माझं काम तुम्ही मग ते त्याच्यात आम्ही लिहिलंय. पण चालतंय ना गाडी. जेव्हा आपले वसईला पण प्रायव्हेट गाडी इको चालते ते नाही काही नाही करत. मी काय म्हणतो साहेब इकडे कमाई दिवसात एक ट्रिप लागते. नाही तर आम्हाला ड्युटी द्या आम्ही सोडून देतो गाडी पण सोडून देतो तुम्हाला. रिक्षाला किती परमिट दिली इकडे आम्हाला किती त्रास आहे रिक्षावाले. परमिटवाले आहेत ना. आता तुमची गाडी रिक्षेवाले किती ओव्हरसीट फिरतात ओव्हरसीट त्यांना पकडत नाही तू तुमचा विषय कळला मला.